धारणी तालुक्यातील व शहरातील 18 मुस्लिम बांधव पवित्र समजल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी रवाना झाले आहेत। यात 32 महिला 18 पुरुषांचा हज यात्रेत समावेश आहे। तत्पूर्वी दुपारी 12 वाजता नमाज अदा करून सर्व नातेवाईकांना भेटून अल्लाहला साक्ष मानून आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे। या दरम्यान येथील हाजी फाईम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। हज यात्रेस रवाना झालेल्या मुस्लिम बांधवांना आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी संदीप राऊत यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत। आज आपण धारणी येथील जामा मस्जिदमध्ये उभा आहोत। आपण पाहू शकता हे सर्व परिसर जामा मस्जिदमध्ये सर्व मुस्लिम बांधव हे एक नमाज पढून आपलं एक सौदी अरबमध्ये धारणीचे 13 व्यक्ती आज हज यात्रेला चाललेले आहेत। हे धार्मिकरांसाठी खूप मोठी एक म्हणजे आनंदाची बातमी आहे। त्याकरिता आपण इथं आलेलो आहोत। आपण संबंधित व्यक्तीसोबत संपूर्ण माहिती जाणून घेऊ की किती लोक चालले आणि किती दिवसाचा यांचा एक टूर आहे हज यात्रेचा। हज यात्रेमध्ये चाललेले 13 व्यक्ती आपल्या धारणी करून चालले, याबद्दल आपण जामा मस्जिदचे सदर साहेब आहे सध्या आपल्यासोबत, हाजी फहीम साहब यांच्यासोबत थोडीशी चर्चा करू। भैया आप बताइए आप कितने लोग ऐसे हज के लिए जा रहे हैं? 13 लोग जा रहे हैं, उनके लेडीज़ भी जा रही है 13। ऐसे टोटल 26 लोग हैं और जामा मस्जिद से रवाना हो रहे हैं अभी ये। इनका करीब 40 दिन का सफ़र है। वहाँ जाकर के सऊदी अरब जाते हैं, यहाँ से मक्का मदीना बोलते हैं उसको। वहाँ जाकर 40 दिन का वक्त लगता है उनको और वहाँ उनका हज मुकम्मल होता है।